Praise the Lord. देवाला धन्यवाद. Today is a great day. आजचा दिवस महान आहे. Expect mighty things from God महान गोष्टींची अपेक्षा देवाकडून ठेवा, because He's going to move on your behalf. कारण तुमच्या वतीनं देव इथे फिरणार आहे He's going to bless you. आणि तुम्हाला आशीर्वाद देणार आहे, He's going to satisfy you. तुम्हाला समाधानी करणार आहे. If you have got your Bibles, please open to Jeremiah 10 verse 23. तुमच्याकडे बायबल असेल तर प्लीज उघडा, काढा इर्मया 10वा अध्याय आणि 23वे वचन. I know, Lord, that our lives are not our own. We are not able to plan our own course. इर्मया 10:23 मध्ये लिहिलंय, हे परमेश्वरा, मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही हे मी जाणून आहे. चालत्या मनुष्याला आपली पावले नीट करता येत नाहीत. Praise God. देवाला धन्यवाद. Man does not know मनुष्याला ठाऊक नाही his future. त्याचं भविष्य काय आहे. He does not know what next moment will happen. मनुष्याला माहिती नाही की पुढच्या क्षणाला काय होणार आहे. He may plan for a year, आणि एक वर्षभरासाठी मनुष्य योजना करेल, but he doesn't know what will happen the next moment. पण मग पुढच्या क्षणाला काय होणार आहे त्याला माहिती नसतं. But God knows it all. पण देवाला सर्व काही माहित आहे. God sees your future. देव तुमचं भविष्य पाहत आहे. So let God lead you. तर देवाला तुम्हाला चालवू द्या, Let God guide you. देवाला तुम्हाला मार्गदर्शन करू द्या, Because He sees what you cannot see. कारण तुम्हाला जे दिसत नाही ते देवाला दिसत आहे. You may not see everything. तुम्हाला सगळं काही दिसणार नाही कदाचित, You may not know what will happen tomorrow. आणि उद्या काय होणार आहे हे तुम्हाला माहित नसेल कदाचित. But God, पण देव He sees far. देव लांबचंही पाहतो. आमेन. He is like an eagle in the sky. आणि देव ना आकाशातल्या गरुडासारखा आहे. He sees the big picture. त्याला मोठं चित्र दिसतं. We are just like a small ant आपण छोट्याशा मुंगी सारखे आहोत, मुंगळ्यासारखे आहोत. that is moving on the ground. जी मुंगी किंवा मुंगळा जमिनीवरती चालत आहे. And so we cannot see everything. तर आपल्याला सगळं काही दिसत नाही, दिसू शकत नाही. So when life becomes hard, तर आयुष्य जेव्हा फार खडतर होतं, or when life becomes confusing, किंवा जीवन आपलं सगळं गोंधळाने जेव्हा भरून जातं, don't try to do everything by your own self. त्याला सगळं स्वतःच्या शक्तीवरती करायचा प्रयत्न करू नका. Trust God. देवावर विश्वास ठेवा. Let Him go first. देवाला पहिले पुढे जाऊ दे. Let Him go before you. देवाला तुमच्या अगोदर पुढे सोडा. Like the leader in the dark, जसा अंधारातला एखादा पुढारी, like the guide in the dark forest. जसा अंधारमय जंगलात एखादा मार्गदर्शक आपल्याला मार्गदर्शन करून घेऊन जात असेल, He knows the safest way. तसं देवाला अगदी सुरक्षित मार्ग ठाऊक आहे. He knows the surest way. देवाला खात्रीपूर्वक मार्ग ठाऊक आहे. You just follow Him तुम्ही केवळ देवामागे चाला. like a sheep that follows its shepherd. जसं एखादं मेंढरू आपल्या मेंढपाळाच्या मागे चालतं तसं आपण करायचं. Praise God. जास्तीची बुद्धी वापरायची नाही. Even if you are scared, आणि जरी तुम्हाला कधी भीती वाटली, even if you are not sure, आणि जरी तुम्हाला 100% खात्री नाही वाटली, God sees the dangers. तरी सुद्धा देवाला पुढचा धोका दिसत आहे. God sees the holes. आणि देवाला पुढे काय काय खड्डे आहेत ते दिसतायत. He could see even good things far ahead of आणि you. देवाला चांगल्या गोष्टी सुद्धा अगोदरच दिसत आहेत. And He will help you आणि देव तुम्हाला सहाय्य करेल that you don't fall. अशासाठी की तुम्ही पडू नये. So walk with God. तर देवासोबत चाला. Trust God. देवावर विश्वास ठेवा. Follow Him. देवाच्या मागे चाला. Put a word before Him. देवाचं अनुकरण करा. देवासमोर एक शब्द टाका. Talk to Him. देवाशी बोला. Lord, प्रभू, I don't know my path. मला माझा मार्ग ठाऊक नाही. I don't know it's a good path or a bad path. मला हेही माहित नाही हा मार्ग जो मी धरलाय तो चांगला आहे की वाईट आहे. But you put my footsteps in the right path. पण तू माझी पावलं योग्य मार्गात टाक दे You बाप्पा. lead me, O God. तू मला चालव दे बाप्पा. Praise God. देवाला धन्यवाद. And He will surely help you. असं सगळं देवाला सांगायचं. नक्की देव तुम्हाला सहाय्य करेल. Because कारण my God has got eyes that see more than you. माझ्या देवाकडे असे डोळे आहेत की ज्या डोळ्यांना तुझ्या डोळ्यांपेक्षा जास्त दिसतं. तुला असं वाटतं तुला सगळं दिसतं, त्याहूनही जास्त देवाला दिसतं. So let Him show you your way. तर देवाला तुझा मार्ग देवाला दाखवू दे ना. Like a small hare. जसं एखादा लहानसा ससा किंवा It is running through the tall grass. जसं एखादा लहानसा ससा उंच उंच गवतातनं धावतोय. It can only see what lies in front of its nose. त्या सशाला फक्त त्याच्या नाकासमोरचं दिसतंय, बाकी काही दिसत नाही. But God is like the eagle, पण देव त्या गरुडासारखा आहे, which is flying very high. जो गरुड अगदी उंच असा उडत आहे.
An eagle sees everything. आणि गरुडाला सर्व काही दिसतं. It sees the rocks. गरुडाला खडक दिसतात. It sees the rivers. गरुडाला नद्या दिसतात. It sees the traps. गरुडाला सगळी जाळी दिसतात. Even the food which is far away it can see. आणि गरुडाला लांब बसलेलं अन्न सुद्धा दिसतं. And if you listen to the eagle, आणि जर तुम्ही गरुडांचं ऐकलं ना he will tell you, तर गरुड तुम्हाला सांगेल go this way, या मार्गाने जा, not that way. या मार्गाने जाऊ नको. If you go this way, जर तू हा रस्ता धरला you will stay safe. तर तू सुरक्षित राहशील. In the same way, तसंच my God is bigger than an eagle, माझा देव गरुडापेक्षाही मोठा आहे. because he made the eagles. कारण की त्या देवाने गरुडांनाही निर्माण केलेलं आहे. So trust God tonight. आज रात्री आल्यासरशी देवावर विश्वास ठेवा. याला देवाचं घर म्हणतात. Then he will guide you like an eagle. त्यानंतर तत्पश्चात देव तुम्हाला गरुडाप्रमाणे मार्गदर्शन करेल. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 30 verse 21, यशायाचा 30वा अध्याय आणि त्यातलं 21व वचन, your ears shall hear a word behind you, तुझ्या कानांना तुझ्या कानाच्या पाठीमागे एक आवाज ऐकू and येईल. that word will be saying, आणि तो शब्द तो आवाज असं म्हणेल this is the way, की हा मार्ग आहे, walk in it. या रस्त्यात चाल. When you turn left, जेव्हा तू डावीकडे वळशील he will tell you, तो आवाज तुला सांगेल this is not the way, की हा मार्ग बरोबर नाही, turn right. तू उजवीकडे वळ. Bible is saying, बायबल मध्ये लिहिलेलं आहे God will guide you. परमेश्वर तुम्हाला मार्गदर्शन करेल. कानाच्या पाठीमागे एक वाणी येईल आणि म्हणेल, अरे हा रस्ता नको धरू, हा रस्ता सोड, तो रस्ता धर. आमेन. Let me tell you, मला सांगू द्या, small steps with God देवासोबत उचललेली लहान लहान पावलं are better than big steps taken alone. एकट्यानं उचललेल्या मोठ्या पावलांपेक्षा नेहमी चांगली. Praise God. एकट्यानं उचललेल्या मोठ्या पावलांपेक्षा देवासोबत उचललेली छोटी छोटी पावलं नेहमी चांगली. Let God guide you every moment, आणि देवाला प्रत्येक क्षणाला तुम्हाला मार्गदर्शन करू दे ना. because my God can see what you can never see. कारण माझ्या देवाला ते सर्व दिसतंय जे तुम्हाला कधीही दिसणार नाही. My God has got greater than X-ray eyes. माझ्या देवाकडे एक्सरे पेक्षाही मोठे डोळे आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. When your path follows the darkness, ज्या दर वेळेला तुमचा मार्ग अंधाराच्या दिशेने जातो, God will stand as a light for you. त्या दर वेळेला देवा प्रकाश बनून तुमच्या पाठीशी उभा राहील. So don't fear. म्हणून घाबरू नका. Man lives on guesses, असं घाबरायचं नाही. मनुष्य तर्क लावत लावत जगतो, but God knows everything. पण देवाला सगळं माहित असतं. देवाचं कामकाज तर्कांवर चालत नाही. Praise की God. असं असेल तर मग तसं असेल आणि तसं असेल तर मग असं असेल. नाही नाही, देवाला सगळं माहिती आहे. So don't push the cart. तर तुम्ही गाडीला ढकलू नका. Let God pull it for you. देवाला ती गाडी तुझ्यासाठी खेचू दे. Praise God. आयुष्याचा गाडा तू ढकलून पुढे न्यायला नको जाऊ. देवाला तुझ्या आयुष्याचा गाडा खेचू दे. Even when you're lost, आणि जेव्हा तू हरवलेला असशील ना तेव्हा my God holds the map for you. माझा देव तुझ्यासाठी नकाशा धरेल. हरवलेला असशील तेव्हा सुद्धा देव येईल आणि नकाशा हातात घेऊन येईल. See, your storms may be big, तुझी जीवनी वादळं मोठी असतील, but my God is bigger. पण माझा देव त्याहूनही मोठा आहे. He is bigger than your storm. माझा देव तुमच्या वादांपेक्षाही मोठा आहे. He is bigger than your enemy. माझा देव तुमच्या शत्रूंपेक्षाही मोठा आहे. You just walk तुम्ही फक्त चाला, by faith विश्वासाने चाला and say, oh God, आणि असं म्हणायचं, देव बाप्पा I'm walking. मी चालत आहे, You lead me in the right places. तू मला योग्य जागी मार्गदर्शन कर, You lead me into the pleasant places. तू मला सौख्यमय जागांकडे घेऊन जा. And faith will take you. आणि विश्वास तुम्हाला घेऊन जाईल. Because faith is a feet कारण विश्वास पावलं आहेत. which moves when eyes see nothing. विश्वास अशी पावलं आहेत की जी तेव्हाही चालतात जेव्हा डोळ्यांना काही दिसत नसतं, तेव्हाही चालणारी पावलं विश्वासाची पावलं आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. God sees mountains. देवाला डोंगर दिसतात, The mountain that you just climbed. जे डोंगर तुम्ही आत्ताच चढलेले आहेत. And so let God lead you. त्या देवाने तुम्हाला मार्गदर्शन करू दे. Maybe कदाचित the road you have taken, जो रस्ता तुम्ही धरलाय it's going to the dead end. तो रस्ता कुठेतरी अखेरीला जात असेल की पुढे रस्ताच नाहीये, डेड एंड आहे. But don't worry. पण काळजी करू नका. There itself stop तिथेच थांबा and say, my God, आणि म्हणा, माझ्या देवा, I trust in you. मी तुझ्यावर विश्वास ठेवत आहे. My road has led me to the dead end. माझा रस्ता मला डेड एंडला घेऊन आलाय, पुढे रस्ताच नाहीये. You take me now. आता तू मला चालव. God will break the mountains for you to देव take you. तुमच्यासाठी डोंगर फोडेल आणि रस्ता तयार करेल पुढे न्यायला. देव आहे तो, त्याला हलक्यात घेऊ नका. माणूस असेल तो गोष्ट वेगळी आहे. अरे तो देव आहे बेटा.
Your path may be hidden, तुझा मार्ग लपलेला असेल, but God's vision is never hidden. पण देवाचा दृष्टांत कधी लपलेला नसतो. And so when you trust His guidance, तर जेव्हा तुम्ही देवाच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवाल, your every step becomes secure. तेव्हा तुमचं प्रत्येक पाऊल सुरक्षित होईल. Every step becomes secure. प्रत्येक पाऊल सुरक्षित होईल. So let go of control. तर तुम्ही ना नियंत्रण सोडा, ताबा तुम्ही नका ठेवू. Let God control. देवाला ताबा द्या, देवाला नियंत्रण ठेवू दे. Because God's map never misses a turn. कारण देवाचा नकाशा कुठल्याही वळणाला कधी चुकत नाही. लगाम तुझ्या हातातला सोड, देवाला लगाम दे. He knows the way. देवाला मार्ग माहितीये ना, मग देवाला लगाम आपल्या हातात ठेवू दे. The way you cannot even see. जो मार्ग तुला दिसतही नाहीये तो देवाला माहितीये. So walk in His light. तर देवाच्या प्रकाशात चाल. As He is in the light. जसा देव प्रकाशात आहे तसं तुम्ही देवाच्या प्रकाशात चाला. And when God leads, आणि जेव्हा देव मार्गदर्शन करतो, even detours become part of your destiny. मग जर रस्ता थोडासा कधी वळून आपल्याला असा तसा घ्यावा लागला तरी सुद्धा तो सगळा आयुष्याचा एक ठरलेला भाग आहे. God loves you. देवाचं तुझ्यावर प्रेम आहे. God has made you in His own image and likeness. तुला माहितीये तू दिसायला देवासारखा आणि देवाच्या आवडीत निर्माण झालायस. He doesn't want you to live an animal life. देवाची इच्छा नाही की तू जनावरांसारखं जीवन जगावं. No. नाही शोभत आपल्याला ते. Animals are different from humans. जनावरं मानवापेक्षा वेगळी असतात बेटा. You don't become like animals. अहो तुम्ही काय जनावरांसारखं कुत्र्या मांजरांसारखं जगताय. God has made you in His own image. देवाने तुम्हाला दिसायला त्याच्यासारखं आणि त्याच्या आवडीत निर्माण केलं म्हणजे मी देवासारखी दिसते माहितीये. You have emotions like God. तुम्हाला देवासारख्या भावना आहेत. You have love like God. तुमच्यामध्ये देवासारखं प्रेम आहे. God wants to lift you up. देवाला तुम्हाला उचलायचंय. Praise God. देवाला धन्यवाद. Your life is not yours. अरे तुझं जीवन तुझं नाहीये. It belongs to God. तुझं जीवन देवाच्या मालकीचं आहे. तू म्हणतो माझं जीवन, तुझं जीवनच त्याचं आहे. Many times अनेक वेळेला the children say, मुलं बाळ म्हणतात ना, Daddy, लेकरं म्हणतात डॅडी, if you could not take care of us, जर तुम्हाला आम्हाला सांभाळायला होत नव्हतं why did you give us birth? तर आम्हाला जन्म कशाला दिला मग. They think it's the right for the father to take care of them. आणि मुलांना असं वाटतं की बापाचा हक्क आहे हा की बापाने मुलांना सांभाळलं पाहिजे. In the same way, तसंच आहे. we have to say, आपणही म्हणायचं, God, दे बापा, you made me. तू मला निर्माण केलं, या जगात जन्माला तू मला घातलं, If you cannot take care of me, why you made me? आणि तू जर मला सांभाळू शकत नाही तर मला निर्माणच केलं कशाला, आणि मला Praise जन्म- God. आणि मला जन्मच दिला कशाला. पण देव असं करणारच नाही. तो म्हणेल मी तुला जन्माला घातलाय आणि देशी जन्माला आकार पण तूच रे. I will take care of you, God मी said. तुला सांभाळीन देव म्हणाला. But only thing is, पण एकच काम, you have to follow me. तू माझ्या मागे चालायचं. You have to seek my face तू every day. माझं मुख रोज शोधायचं You have to pray every day. आणि रोज प्रार्थना करायची. रोज You have to read the Bible every day. रोज बायबल नित्य नियमाने वाचायचं You have to walk right. आणि सरळ मार्ग धरायचा, सरळ चालायचं. वाकड्या मार्गाला लागायचं नाही. Many walk, अनेक जण चालतात but they are like the man walking all alone in a dark forest. पण ती माणसं अशी चालतात की जणू काळ्या कुट्ट जंगलामध्ये एकटा माणूस चाललेला आहे And he holds a small torch. आणि एक छोटासा टॉर्च त्याच्या हातात आहे Only the light that falls on his few steps. आणि फक्त त्याच्या काही पावलांवरती तो टॉर्चचा लाईट पडतो, तेवढाच प्रकाश आहे बास. He doesn't know what lies ahead of him. असल्या माणसाला काही माहित नसतं की त्या काळ्या कुट्ट जंगलापुढे अजून काय काय आहे. You know what kind of fear he has then. आणि मग कुठल्या पद्धतीची भीती अशा माणसात असते ना, खूप भीती असते अशा माणसात. But God is like the sun पण देव सूर्यासारखा आहे, that shines over the whole earth. जो सूर्य संपूर्ण पृथ्वीवरती प्रकाशतो. त्या सूर्यासारखा देव आहे. At the moment the sun dawns, आणि ज्या क्षणाला सूर्य उगवतो, he can light up the full sky. सूर्योदय झाला की संपूर्ण आकाश कसं चमचमीत होतं की नाही, सगळीकडे प्रकाश पसरतो. Trust God. देवावर विश्वास ठेवा बेटा. His sun will shine on your life. देवाचा सूर्य आणि देवाचा पुत्र दोन्ही तुमच्या जीवनावर प्रकाशेल. If the sun is shining for years, आणि जर वर्षोनवर्ष तो सूर्योदय होऊन सूर्य प्रकाशतोय, will not God who made the sun shine over your life every day? तर ज्या देवाने सूर्य निर्माण केला तो देव नाही का तुझ्या आयुष्यावरती कायमचा प्रकाशायचा. हा, My God sees the full path. माझ्या देवाला संपूर्ण मार्ग इथून पार शेवटापर्यंत दिसतो. He sees the full path of your journey. माझ्या देवाला तुझ्या आयुष्याच्या प्रवासाचा संपूर्ण मार्ग दिसत आहे. He sees what's coming in the distance. देवाला ठाऊक आहे तुझ्या मार्गात, तुझ्या आयुष्याच्या मार्गात मध्ये 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 काय काय येणार आहे. Whether there is a hole, मग कुठे खड्डा आहे का, whether there is a bear, मग कुठे काय अस्वल येत आहे or का, there is a river. मग कुठे काय नदीमध्ये आहे का. He knows everything. देवाला सगळं माहिती आहे.
And so if you let God lead you, मग जर देवाला तुम्ही मार्गदर्शन करू दिलं you shall not fall. तर तुम्ही नक्कीच पडणार नाही You will always stay on good path. आणि मग चांगल्या मार्गावरती तुम्ही नेहमी राहाल. Your life will shine. मग तुमचं जीवन प्रकाशेल. You will smile every day. तुम्ही रोज हसतमुख जगाल You will live with confidence. आणि रोज विश्वासाने जगाल की माझा देव माझ्या सोबत आहे. Whether the world is for me or not. आणि मग जग माझ्यासाठी असो नसो, लोक माझ्या विषयीनं काय बोलो नाही बोलो, काय My God is for me. माझा देव माझ्यासाठी आहे ना. And बस that झालं. is enough. बस है, बहुत बहुत हो गया. प्रभु मेरे साथ है ना बेटा, बहुत हो गया. Bible says बायबल म्हणतं in Proverbs 3, 5 and 6. नीतिसूत्र 3 अध्याय 5 आणि 6. Trust in the Lord with all your heart. संपूर्ण हृदयाने देवावर विश्वास ठेवतच आहात ना. तर लिहिलंय संपूर्ण हृदयाने देवावर विश्वास ठेवा. Lean not on your own understanding. स्वतःच्या समजुतीवर अवलंबून राहू नका. In all your ways acknowledge Him. आपल्या सर्व मार्गांमध्ये देवाची जाण ठेवा. And He will guide your path. म्हणजे देव तुमच्या मार्गाला मार्गदर्शन करेल. नीतिसूत्र 3 अध्याय 5 आणि 6. Bible says in Psalm 37 verse 5. स्तोत्र संहिता 37 आणि त्यातल्या 5व्या वचनात बायबल म्हणतं Commit your life to the Lord. आपलं जीवन प्रभूच्या हातात दे. Trust in Him. देवावर विश्वास ठेव. And He will surely act on your behalf. नक्की देव तुझ्या वतीनं कार्य करेल. Praise God. देवाला धन्यवाद. You know, in the dark corners, तुम्हाला माहितीये काळ्या कुट्ट कोपऱ्यांमध्ये, the dark corners of the past, भूतकाळाच्या काळ्या कुट्ट कोपऱ्यांमध्ये Bible says, बायबल म्हणतं there lived a man whose name was Jacob. एक मनुष्य होता जो जगून गेला ज्याचं नाव याकोब. A man who ran, असा माणूस जो धावला not just from danger, आणि केवळ धोक्यांपासून धावला नव्हे but from his own mistakes. पण स्वतःच्या चुकांपासून सुद्धा धावला. He tricked his brother, आणि त्याने आपल्या भावाला फसवलं. hurt his family, त्याने आपल्या परिवाराला इजा होईल असं केलं and then fled into the wild. आणि मग पळून गेला जंगलात. He was carrying fear like a hard stone. रानात पळून गेला आणि अशी भीती त्याच्या हृदयामध्ये बसली होती ना की बस A hard stone on his chest. बस त्याच्या छातीवरती असा एक कडक दगड ठेवल्यासारखी एवढी भीती की बस. Never ran after God. आणि देवामागे हा मनुष्य कधी चालला धावला नाही. People love to run into trouble, लोकांना त्रासांमध्ये जायला आवडतं ना. but rarely they will run into God. लोकांना त्रासांमध्ये जायला नाही, धावायला आवडतं. पण फार कमी वेळेला लोकांना देवाकडे यायला For आवडतं. 21 years, 21 वर्ष Jacob lived a life of toil. हा याकोब परिश्रमाचं आणि मेहनतीचं जीवन जगला. 21 इयर्स, 21 वर्ष He worked, त्याने काम केलं, he toiled, मेहनत केली he was worried, आणि त्याला काळजी व्हायची, he waited, त्याला टेन्शन यायचं, त्याने वाट पाहिली. but peace never came. पण शांती कधी त्याला लाभली नाही. Because deep down, कारण खूप खाली he knew त्याच्या हृदयाच्या गाभाऱ्यात त्याला माहिती होतं that he was not walking the right path. की मी काही बरोबर रस्ता धरलेला नाही. He was walking in his own path, तो त्याच्या स्वतःच्या रस्त्यावर चालत होता. त्याला कळत होतं paved by himself. जो रस्ता मी स्वतःच तयार केलाय त्या रस्त्यावर मी चालत आहे. हे कधी कुणीही सांगितलं नाही, तरी माणसाला आपला आतमधून कधीतरी कळतं. He knew तसं त्यालाही कळलं that he is not walking God's की path. हा काही मार्ग बरोबर नाही, मी देवाचा मार्ग धरलेलाच नाही. Many times, अनेक वेळेला people know the true God. लोकांना खरा देव माहित असतो. People know that God can help them, लोकांना माहिती असतं बरं का की देव मला मदत करू शकतो, खरा देव कोण आहे, but they will not come to him पण नाही येणार देवाकडे. because कारण the devil has blinded their minds, सैतानाने त्यांची मन आंधळी केलेली. blinded their minds to the truth. सैतानाने त्यांची मन सत्याकडे आंधळी केलेली आहे की आम्ही देवाकडे येणार नाही. But then, पण मग when darkness came into Jacob's life, जेव्हा काळा अंधार याकोबाच्या आयुष्यात आला, he was all alone, तो एकटा पडला, very afraid, अगदी घाबरला. with no more tricks in his sleep, आणि आता त्याच्याकडे कुठली फसवेगिरी किंवा कुयुक्त्या राहिल्या नाहीत. no more strength. आता त्याच्याकडे ताकदच राहिली नाही हे सगळं करायला. And that is the time त्यावेळेला Jacob cried out to God. याकोबाने रडून देवाचा धावा केला. That means this fellow knew God, याचा अर्थ त्याला देव माहित होता, but they don't want to come to God. पण देवाकडे यायची इच्छा झाली नाही ना याच्या अगोदर त्याला. Unless we are cornered, we don't turn to God. असंच आहे आजपर्यंत माणसाचं असंच आहे. जोपर्यंत आपण अडी अडचणीमध्ये अडकत नाही, जोपर्यंत असं घशापर्यंत पाणी येत नाही, आपल्यालाही देव आठवत नाही. God, he said, तो म्हणाला मग दे बाप्पा I cannot do this आता anymore. नाही, आता मला नाही आता करायला I जमणार आहे. cannot guide my own steps. बस आय एम डन नाव. मी संपलो आता. आता स्वतःच्या शक्तीवरती मी नाही काही करू शकत. I need your help. मला तुझ्या मदतीची गरज आहे. And see the love of God. आणि देवाचं प्रेम पहा. God didn't accuse him, देवाने काही त्याला नावं ठेवली नाहीत. saying, what were you doing all these years? देवाने त्याला दोषी ठरवलं नाही की आता येतो काय माझ्याकडे एवढी सारी वर्ष काय केलं. But God is love. देव प्रीती आहे.
God is love. देव प्रीती आहे. तू काल त्याच्याकडे आला, आज आला का उद्या येतो. देव प्रेम आहे. In that moment, त्या क्षणाला God came, देव आला not with soft words, आणि असे मऊ मृदू शब्द घेऊन नाही, but God really wrestled with him. पण देवाने येऊन त्याच्याशी झुंज केली खरोखर. Jacob also fought with God आणि याकोब सुद्धा ना लढला देवाबरोबर. throughout the whole night. संपूर्ण रात्रभर ती लढाई चालली, तो झगडा चालला. Submission is very important if you बघा. want God to bless you. आपली जर इच्छा असेल की देवाने आपल्याला आशीर्वाद द्यावा, तर 100% देवाला समर्पण करून त्याला शरण येणं महत्वाचं आहे. Many times, अनेक वेळेला even the animals don't like the leash. जनावरांना सुद्धा बघा गळ्यात लावलेला पट्टा आवडत नाही. But see, you have to submit to God. पण तुम्हाला देवा शरण यावं लागेल बेटा. And it was a fight of the boldest kind. आणि एक अतिशय धाडसाने भरलेली ती लढाई किंवा झगडा देवात आणि याकोबात झाला. What kind of fight? कुठल्या पद्धतीचा झगडा झाला? It was the fight of wills. एक इच्छांविषयीनं झगडा झाला. He had to say, not my will, let your will be done in my life. सत्य शेवटी याकोबाला म्हणावं लागलं देवासमोर की माझी इच्छा नाही, तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण कर. हे वाक्य माणसाच्या तोंडात येईपर्यंत हे असं होतं. What is surrender? आणि समर्पण म्हणजे काय हो? It means समर्पण म्हणजे you saying, not my will, let your will be done in my life. समर्पण आणि शरण येणं म्हणजे देवाला आपण असं म्हणणं की माझी इच्छा नाही, तुझी इच्छा पूर्ण कर. मला हवं ते नाही, तुला हवं ते कर. I did it all मी सगळं केलंय on my own, माझ्या स्वतःवर, मी सगळे प्रयत्न केले. but now आता let your will be done in my life. तुझीच इच्छा माझ्या जीवनात पूर्ण कर. And Bible says बायबल म्हणतं that was the time त्यावेळेला Jacob realized the power of God याकोबाला देवातलं सामर्थ्य कळलं and he held on to the Lord आणि याकोब देवाला असा घट्ट धरून राहिला and he said, I will not let you go आणि म्हणाला मी तुला सोडणार नाही unless you bless me, जोपर्यंत तू मला आशीर्वाद देत नाही, मी तुला सोडणार नाही दे बाबा. unless you know God. आणि जोवर तुम्हाला देव कळत नाही ना, You cannot ask blessings from him. तोपर्यंत तुम्ही देवाला आशीर्वाद मागू शकत नाही. तुम्हाला देवच माहित नाही, तुम्ही देवाला आशीर्वाद काय मागताय. He was only running and running all his life. हा याकोब आयुष्यभर फक्त धावला 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 And God touched his hip आणि मग देवाने त्याच्या मांडीला स्पर्श and केला broke him to bless him. आणि त्याला तोडलं आशीर्वादित करायला. Then God said, मग देव बोलला, you are no longer Jacob the deceiver. आता तू फसवेगिरी करणारा याकोब नाही बर का, You are Israel. आता तू इस्रायल आहेस. You are God's child. आता आजपासून तू देवाचं संतान आहेस. You are not man's child. आता माणसाचं संतान नाही, फसवेगिरी करणारा याकोब नाही, आता तू माझा इस्रायल आहेस. You are a new creation. आता तू नवीन निर्मिती, तुझा नवीन जन्म झालाय. All things have gone away. जुन्या गोष्टी तुझ्या आयुष्यातल्या आता गेल्या. Behold, all things have become new. पहा तुझ्या आयुष्यात आता सगळं काही नवीन झालेलं आहे. Many of you have realized this. तसं तुमच्यातल्या अनेकांना हे उमगलंय बर का. You have stopped smoking, तुम्ही लोकांनी सिगरेटी सोडल्या, stopped drinking, तुम्ही लोकांनी दारूचं व्यसन सोडलं, stopped fighting, तुम्ही लोकांनी भांडणं सोडली, stopped giving bad तुम्ही words, लोकांनी शिव्या द्यायचं सोडलं, stopped cheating. तुम्ही लोकांनी लोकांना फसवायचं सोडलं. What happened? काय झालं? You met God. तुम्ही असे कसे बदलला? तुम्ही देवाला भेटला म्हणून बदलला. You met a holy God. तुम्ही पवित्र देवाला भेटला म्हणून बदलला. How can it be कसं शक्य आहे? that you come here to meet God हे कसं शक्य आहे की तुम्ही या ठिकाणी देवाला भेटायला येता and then go आणि- out and kill somebody आणि मग इथून गेट मधनं बाहेर जाता आणि कुणाचा तरी मर्डर करता, or beat somebody? खून करता, नाही तर मारामारी करता. If you do that, you have not met the holy God. इथे येऊन जर तुम्ही गेट मधून बाहेर गेल्यानंतर जर मारामारी केली, कुणाचा खून केला, तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही पवित्र देवाला इथे येऊन सुद्धा भेटलेला नाही. But here is holy God. पण इथे पवित्र देव आहे And that's why your life changes. म्हणून तुमचं जीवन बदलतं, कारण तुम्ही इथे देवाला भेटता. My life changed माझं जीवन बदललं about 25-30 years back. 35 वर्षांपूर्वी My life changed माझं जीवन बदललं. because कारण I met God. मी देवाला भेटलो. ते भेटणं गरजेचं आहे, ते भेटणं गरजेचं आहे. See, and that was the turning point in the life of Jacob. आणि बस याकोबाच्या आयुष्यात सुद्धा मग ते वळण आलं. Jacob left the night limping, आणि याकोबाने ती रात्र सोडली लंगडत लंगडत. but he also was a blessed man. पण तो आशीर्वादी झाला बर का. त्या झगड्यानंतर, त्या झगड्यात त्याच्या मांडीचं हाड तुटून तो लंगडा झाला, पण आशीर्वादित पण झाला. He had a new name. त्याला नवीन नाव मिळालं, He had a new walk. त्याला नवीन चाल मिळाली, He had a new talk. त्याला नवीन बोलणं मिळालं, He had a new future. त्याला नवीन भविष्य मिळालं. That's what is going to happen to you. आज तुमच्या जीवनात तसंच होणार आहे. No more fear. आता भीती नाही, No more running. आता पळून जायचं नाही,
Jacob faced his past and found peace of God. याकोबाने मग त्याच्या भूतकाळाला तोंड दिलं आणि देवात त्याला शांती The लाभली. peace of God protected him. देवाच्या शांतीनं त्याला सुरक्षित ठेवलं. The peace of God prospered him. देवाच्या शांतीनं त्याला समृद्ध केलं. The peace of God made him a father of a nation. देवाच्या शांतीनं त्याला राष्ट्राचा पिता केलाय, देशाचा बाप केलाय. Today Israel आज इस्रायल देश आहे ना, is the same Israel I'm talking about. तोच तो इस्रायल देश, हाच तो इस्रायल ज्याद्वारे इस्रायल देश जन्माला आला, तोच हा याकोब आहे. God has set Israel as an example. देवाने इस्रायलला एक उदाहरण म्हणून ठेवलंय ना. What he can do if you meet him. आणि जर तुम्ही देवाला भेटलात तर देव काय करू शकत नाही बेटा. Praise God. ती भेट महत्वाची आहे. When our strength ends, जेव्हा आपली शक्ती संपते God's power begins. मग देवाचं सामर्थ्य सुरू होतं. कारण देव म्हणतो तू खतम हो गया, तू खलास हो गया ना, अभी मैं शुरू करता. When we stop running, आणि मग आपण धावायचं बंद करतो God सैरावेरा. starts leading. आणि मग देव आपल्याला मार्गदर्शन करायला सुरुवात करतो. When we wrestle, जेव्हा आपण झुंज करतो then we surrender to God. मग आपण काय करतो, देवाला पूर्ण शरणागती येतो की मग दे बाप्पा मी तुला शरण येत आहे. And we never leave him. आणि मग आपण देवाला कधी सोडत नाही. And then he gives us a new name. मग देव आपल्याला नवीन नाव देतो. He gives us a new purpose. देव आपल्याला एक नवीन संकल्प देतो. And he blesses us that we have never imagined. आणि देव असे आशीर्वाद आपल्याला देतो ज्याची कल्पना सुद्धा आपण कधी केलेली नाही. Praise God. इज्जत देतो, मान देतो, लौकिक देतो, काय देत नाही बेटा. Like Jacob, याकोबाप्रमाणे your struggle is not the end. तुमचा संघर्ष म्हणजे तुमची अखेर नाहीये, It's the beginning. सुरुवात आहे. सुरुवात. Just let go. जाऊ दे, Hold on to God. सगळं सोडा, देवाला धरा. Let him change your name. बर का, सगळं सोडा आणि देवाला धरा. देवाला तुमचं नाव बदलू दे. Let him change your position. देवाला तुमची जागा बदलू दे. Let him change your condition. देवाला तुमची अवस्था बदलू दे. Let him change your position. देवाला तुमचं पद बदलू दे, पोझिशन बदलू दे, अवस्था जागा बदलू दे. Praise God. देवाला धन्यवाद. In a world full of trouble, जे जग आज एवढ्या त्रासानं भरलंय, with the paths that lead from twists and turns, असे मार्ग जे वळणानं भरलेले आहेत, युक्त्या कुयुक्त्या काय काय भरलंय या जगात अलीकडे. many people feel unsure. अनेक लोकांना खात्रीच नसते मग असल्या जगात जगताना. They don't know अनेक लोकांना ठाऊक नाही and they are restless. आणि ती माणसं अशांत, बेचैन आणि अस्वस्थ असतात. They don't know true peace lies in the bosom of God. लोकांना माहितीच नसतं की खरी शांती देवाच्या उराशी आहे. The one who holds the stars. ज्या देवाने चांदण्या आपल्या हातात धरल्यात, He is the one who can take your step तोच देव तुझी पावलं उचलू and शकतो put it in the right places. आणि योग्य मार्गावर तुझी पावलं टाकू शकतो. We cannot guide ourselves. आपण नाही स्वतःला मार्गदर्शन करू शकत. We don't see the whole path. आपल्याला पूर्ण मार्ग दिसतच नाही. आपण काय स्वतःला चालवणार आहे. But when we give our lives to God, पण जेव्हा आपण आपलं जीवन देवाला देतो, He leads us to the strong and secure place. मग देव आपल्याला अगदी बलवान आणि सुरक्षित अशा जागांकडे नेतो. See, when Jacob ran from fear, बघा, याकोब जेव्हा भीतीपासून धावला, he found his future only in God. देव त्या घाबरून जेव्हा याकोब पळून गेला, त्याला त्याचं भवितव्य केवळ देवातच तत्पश्चात सापडलं. See, your past may chase you, तुझा भूतकाळ तुला पछाडत असेल कदाचित, but God's touch can change you. पण देवाचा स्पर्श तुला बदलू शकतो बेटा. कधी कधी आपला भूतकाळ जरी आपल्याला पछाडत असेल ना, तरी देवाचा एक स्पर्श जर आपल्याला झाला तर आपली अख्खी कथा बदलू शकते. I wrestle with God every day मी रोज देवाशी झुंज करतो and then rise up with purpose. आणि मग उठतो तेव्हा संकल्पाने उठतो. When you wrestle with God every day, अशी झुंज जशी याकोबाने देवाशी केली तशी तुम्ही जर रोज देवाशी केली, you will rise up with purpose. सकाळी उठताना संकल्पाने भरलेले उठाल, आयुष्याला अर्थ येईल. Amen. आमेन. Because Jacob's limp was not weakness. कारण याकोबाचं लंगडणं म्हणजे त्याची कमजोरी नव्हती का. It was the mark of God's blessing. याकोबाचं लंगडणं म्हणजे देवाने त्याला आशीर्वाद दिला याचं चिन्ह. See, everything was changed in Jacob's life. सगळंच बदललं याकोबाच्या जीवनात. मग From deceiver to destiny अगदी maker. फसवेगिरी करणाऱ्यापासून तो आयुष्याच्या ठरलेल्या दिशेत चालणारा बनला. God rewrote Jacob's story. देवाने याकोबाची कथा परत लिहिली. Praise God. परत लिहिली. See, you don't walk the same way you walk after you wrestle with God. देवाशी झुंज केल्यानंतर आपण तोच मार्ग परत चालायचा नाहीये ज्या मार्गात आपण चालायचो एकेकाळी. Fear ruled Jacob for the first 21 years. पहिली 21 वर्ष याकोबाच्या जीवनावर भीतीचं राज्य होतं. तो घाबरलेला होता. पण Faith freed him one night. देवाच्या विश्वासाने त्याला एका रात्री सुटका दिली. In one night, एका रात्री सुटका दिली. his faith in God freed him. त्याच्या देवाच्या विश्वासामुळे एका रात्री त्याला आजादी मिळाली. If fear has been ruling your life,
आज जर तुम्हा आलेल्या लोकांच्या जीवनावर भीतीचं राज्य असेल आणि तुम्ही जर घाबरलाय, your faith तुझा विश्वास will change your life forever. लक्षात घे मी काय म्हणत आहे. तुझा देवावरचा विश्वास तुझं जीवन कायमचं बदलेल. Praise God. तुझ्यासाठी मी विश्वास आणि माझ्यासाठी तू विश्वास ठेवू शकत नाहीस. तुझा देवावरचा विश्वास सगळं बदलेल. So when God steps in, तर जेव्हा देव येतो, the runner also becomes a ruler. त्या धावपटू सुद्धा राज्यकर्ता बनतो. हा धावणारा, घाबरून पळणारा राज्यकर्ता झाला शेवटी याकोब. Jacob held on to God याकोब देवाला धरून चालला मग, and found the life he was running from. आणि ज्या जीवनापासून तो पळून चालला होता ते जीवन त्याला सरते शेवटी मिळालं. Your life is found in God. तुझं जीवन तुला देवात सापडेल बेटा. पळू नको, पळू नको, भाग मत जाना. तुझं जीवन तुला देवातच सापडेल. You know, a branch cut from the tree withers very soon. तुम्हाला माहितीये ना, झाडापासून कापलेली फांदी फार लवकर वाळते. So also life without God. तसंच देवाशिवायचं जीवन काही फारसं टिकत नाही. You didn't make your own life. तुम्ही कुठे स्वतःचं जीवन बनवलंय? You didn't want to come in this world. तुम्हाला या जगात जन्माला यायची इच्छा नव्हती. You didn't say I want to be born. तुम्ही नव्हते असा म्हणाला. तुम्ही कुठे म्हणाला होता की मला जन्म हवाय, मला जन्म दे? You didn't want to be a boy or a girl. तुला मुलगा किंवा मुलगी व्हायचं तुझ्या हातात नव्हतं. तू कुठे ठरवलं आणि मुलगा झाला आणि मुलगी झाला? So don't try to guide it alone. तर एकट्याने कशाला सगळ्या पावलांना मार्गदर्शन करतो? हे आपलं कामच नाहीये. Your breath is not your own. तुझा श्वास तुझ्या स्वतःचा नाही. Your breath is borrowed. तुझा श्वास तुला उसणा गहाण दिलाय. Bible says बायबल म्हणतं, when God made our first parents, ज्या देवाने या जगातला पहिला पुरुष आणि पहिली स्त्री निर्माण केली, God breathed his breath in Adam. देवाने त्याचा श्वास आदामात फुंकलाय. म्हणजे तो श्वास आपल्यावर उसणाय, त्याने दिलाय. The breath you are breathing is borrowed from God. जो श्वास तू घेतोय ना, तो देवाकडनं उसना घेऊन घेतोय. माहितीये, त्यांनी बंद केला तर आत्ता गार पडेल शरीर. Live like you know who gave it. बेटा, हा श्वास कुणी दिलाय हे जाणून जसं जगायचं असतं तसं जग. Praise God. हे जाण आणि मग जग. Man plans paths, मनुष्य मार्ग तयार करतो, योजना but करतो, only God can hold the man. पण फक्त देवच त्या माणसाला धरू शकतो. Like the leaves that need the trees, जसं पानांना झाड आणि खोड लागतं, you need God to live and grow. तसं तुम्हाला देवाची गरज आहे जगायला आणि वाढायला. कारण शेवटी देव हा लागतोच. Your life is not your own. तुझं जीवन तुझं स्वतःचं नाहीये. मेरा लाइफ मत कर, वो कब का उसका हो गया. It's the one who has formed it. ज्याने हे निर्माण केलं, घडवलं, It is his. त्याचंच जीवन आहे हे. ज्याने जन्म दिला, ज्याने आपल्याला आकार दिला, त्याचंच हे जीवन आहे. A life without God, देवाशिवायचं जीवन it's like a river with no water, अशी नदी आहे ज्या नदीत पाणीच नाही, which is dry and empty. जी वाळलेली आणि रिकामी नदी आहे. What good it is to call it a river when there is no water? काय फायदा त्या नदीला नदी म्हणून जेव्हा त्या नदीत पाणीच नाही. Like most of our rivers are like canals and gutters. जसं आपल्याकडच्या जास्तीत जास्त नद्या आज एखाद्या गटारासारख्या, कॅनॉल सारख्या झालेल्या आहेत, त्या नद्या नाही आहेत. We call ourselves humans, आपण स्वतःला मानव म्हणतो, माणूस, मानव, but there is no humanity in us. पण इन्सानियत, माणुसकी राहिली नाही आपल्यात. When God comes in you, इन्सानियत आणि माणुसकी आपल्यात आता राहिली नाही. पण जेव्हा देव आपल्यात येतो, humans can be seen as humanity. मग माणसं माणुसकी करताना दिसतात. फिर इंसान इंसानियत करते दिखता है जब प्रभु उसमें आता है. Praise God. ये फरक है बेटा. The branch doesn't choose where to grow. एखादी फांदी ठरवत नसते मला कुठे आणि कुठल्या दिशेने वाढायचंय. The tree decides. झाड ठरवतं ही फांदी अशी वाढेल. You're not lost when you follow the one who made the road. ज्याने मार्ग निर्माण केलाय त्याच्या मागे चालताना तुम्ही कधी हरवणार नाही. Because he made the road. कारण त्यानेच मार्ग तयार केलाय ना, आणि त्याच्या मागे तुम्ही चालता. हरवायचा प्रश्नच येत नाही. So let God lead your life. तर देवाला तुझं जीवन चालू दे की तू म्हणशील तसं, तू म्हणशील तसं. Because he is the root. कारण की तो मूळ आहे, मूळ. You are just a branch. देव मूळ आहे, तू देवाला लागलेली एक फांदी आहेस फक्त. It's the root that makes the tree to stand. मूळ, झाडाचं मूळ झाडाला उभं करतं ना. Bible says बायबल म्हणतं in Romans 8 verse 28, रोमकरास 8 अध्याय 28 वचन, in all things सर्व गोष्टी God works for the good with those who love him. सरते शेवटी देवा सर्व गोष्टी
ज्या लोकांचं त्याच्यावर प्रेम आहे त्यांच्या जीवनात चांगल्याकडेच करतो. and are called for His purpose. जे लोक त्याच्याद्वारे त्याच्या संकल्पासाठी पाचारित आहेत आणि देवावर प्रेम करणारे लोक आहेत त्यांच्या जीवनात सरते शेवटी देव सगळं चांगल्याकडे करतो. Even closed doors, बंद झालेली दारं सुद्धा, even dried deserts, वाळलेली रानं सुद्धा God can make them part of your good story. तुझ्या चांगल्या कथेचा भाग करू शकतो. देवा वाळलेल्या रानांना आणि बंद झालेल्या दारांना सुद्धा. God made people to be with Him. परमेश्वराने माणसं बनवली, माणूस जात बनवली त्याच्या सोबत राहायला. But man shrugged the hand of God. पण मनुष्याने देवाचा हातच सोडून दिला. He would rather listen to the devil than to God. मनुष्य चक्क सैतानाचा ऐकू लागला आणि मनुष्य म्हणाला मी सैतानाचं ऐकीन, मला देवाचं नाही ऐकायचं. And that's what our first parents did. आपल्या पहिल्या पालकांनी तेच केलंय माहितीये. They shrugged the hand of God आपले पहिले पालक म्हणजे आदाम आणि हव्वा, त्यांनी देवाचा हात सोडून दिला and listened to the voice of the devil आणि चक्क सैतानाचं ऐकलं. and see the calamity that has fallen on the earth. आणि पहा ना काय संकटाचा मारा आज या पृथ्वीवरती झालाय. बघा इकडे बघा, तिकडे बघा, मागे बघा, कुठेही बघा. But yet तरी God came into this broken world देव या तुटलेल्या फुटलेल्या जगात आला in the person of Jesus Christ. येशू ख्रिस्तांच्या रूपात. Bible says बायबल म्हणतं in 1 John 4:4, 1 योहान 4:4 the one who is in you is much greater than the one who is in the world. जो जगात आहे ना त्याच्यापेक्षा जो तुझ्यात आहे ना तो फार मोठा आहे. Jesus said येशू बोलले in John 10:28, योहान 10:28 वचन, I give them eternal life मी त्यांना अनंत काळचं जीवन म्हणजे मुक्ती मोक्ष दिलाय and they shall never perish आणि त्यांचा नाश कधी होणार नाही and no one can snatch them out of my आणि hand. कोणीही त्यांना माझ्या हातातनं बाहेर खेचू शकणार नाही कारण मी त्यांना मोक्ष दिलाय. मी These त्यांना are तारण दिलंय. simple truths, ही साधी सत्य आहेत बेटा. but they give real hope. ही साधी सत्य आहेत पण खरी आशा देतात. Jesus took our sins येशूंनी आपलं पाप नेलं. and died on the cross of Calvary, काल्वरीच्या वधस्तंभावर येशू मरण पावले. and He rose again on the third day. मेल्यानंतर येशू तिसऱ्या दिवशी परत जिवंत झाले. Now Jesus offers us freedom. आता येशू ख्रिस्त आपल्याला सुटका देतात. He offers us eternal life. आता येशू ख्रिस्त आपल्याला मोक्ष देतात. Jesus offers us eternal life आता- and goodwill. आता येशू ख्रिस्त आपल्याला अनंत काळचं जीवन म्हणजे मोक्ष आणि चांगली इच्छा म्हणजे सदिच्छा ऑफर करतायत. Abundant life, विपुल जीवन, भरपूर जीवन ऑफर येतात ना तशी देवाकडनं ही ऑफर आली आहे. eternal security. अनंत काळचं संरक्षण It is real. हे खरं आहे. Eternal security is real. कायमचं संरक्षण, अनंत काळ ज्याला म्हणतात कायमचं संरक्षण हे खरं आहे. Even temporary security in the world is not real. जगातली तात्पुरती संरक्षण सुद्धा खरी नाहीयेत. But God gives us eternal security. देवा आपल्याला अनंत काळचं संरक्षण देतो. त्याचे दूत आपल्याला सांभाळतात. Jesus promises life in Him forever. येशू ख्रिस्त त्याच्यामध्ये आपल्याला कायमच्या जीवनाचं वचन देतात. It's not a wish but a promise. ही सदिच्छा नाही, हे अभिवचन आहे. No one can tear us from His hand. कोणी आपल्याला त्याच्या हातातनं खेचू नाही शकत. नाही. Trusting God will heal you. देवावर विश्वास ठेवून तुम्ही बरे व्हाल. Looking to His grace will lift you up. देवाच्या कृपेकडे बघूनच तुम्ही वर याल. And so when you place your simple childlike faith on Him, तर तुम्ही जेव्हा तुमचा लहान लेकरासारखा विश्वास देवावर ठेवाल ना He will lift you up. देव तुम्हाला उत्कर्षाला आणेल, वर आणेल. From ordinary He will make you extraordinary. अगदी साध्या माणसापासून तुला असाधारण माणूस करून ठेवेल. कि इनकी तो बात ही और है. क्यों प्रभु इनके साथ है. बस इनकी तो बात ही और है. क्यों प्रभु इनके साथ. Trust doesn't come from strength. विश्वास ताकदीत येत नाही. डोले शोले बना के विश्वास येत नाही. It comes from surrender. विश्वास 100% देवाला शरण येऊन येतो. की तुझं शरण आलो मी आता, माझं अंगीकारी हो बापा. And God's power triumphs over any obstacle. आणि देवाचं सामर्थ्य कुठल्याही अडी अडचणीवर आपल्याला मात देतं रे. ते देवाचं सामर्थ्य आहे. See, we may plan many things, बघा आपण बऱ्याच गोष्टींच्या योजना करू, but life throws curveballs. पण आयुष्य आणि जीवन अनेक पद्धतीची वळणं आपल्या जीवनात अनेक वेळा येतात. काही सांगत नाही. But Jesus can redirect your life completely. पण येशू तुमच्या जीवनाला परत परत मार्गदर्शन करू शकतात संपूर्णतः. Even when circumstances seem to impose like a big mountain before अगदी you, परिस्थितीने तुमच्या समोर मोठे मोठे डोंगर जरी आणून उभे केले ना, God can break it for you. देव ते डोंगर तुझ्यासाठी फोडून काढेल. देव आहे तो देव आहे. Because He made you with love. कारण त्याने तुला निर्माणच केलंय प्रेमाने.
हा ओल्या मातीचा साचा त्याने प्रेमाने घडवलाय. Let not the world rewrite your worth. जगाला तुझी किंमत परत लिहू नको देऊ. You have listened to your lies for many years. अनेक वर्षांपासून तू खोटं ऐकत आलायस. Many people have given many opinions and thoughts. अनेक लोकांनी तुझ्याविषयीची अनेक मतं आणि अनेक विचार मांडलेत की मला ह्यांच्याविषयी असं वाटतं, मला ह्यांच्याविषयी तसं वाटतं. But Jesus still came येशू तरी आले. to bring the only truth he has. एकच सत्य जे येशूंकडे आहेत ते घेऊन आले. Because Jesus said, कारण येशू म्हणाले, I am the way, मी मार्ग आहे, I am the truth, मी सत्य आहे, I am the life. मी जीवन आहे. No man can come to the Father without me. एकही माणूस देवबापाकडे माझ्याशिवाय येऊ शकत नाही. तर कोणी तुझ्याविषयी काही बोलो, चालणार माझंच आहे. See, the cross was not the end. वधस्तंभ म्हणजे अंत नव्हता. It was the doorway to freedom. वधस्तंभ म्हणजे आझादीकडचा मार्ग होता रे. Jesus didn't just die for you. येशू फक्त तुझ्यासाठी मेले एवढंच नाही. He rose again. येशू मेले, येशूंना पुरलं आणि तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. Why? का? To walk with you, तुझ्या सोबत चालायला, to hold your hand, तुझा हात धरायला, to put you on the right path. तुला योग्य रस्त्यावर ठेवायला. And nothing can break his grip. आणि मग येशूंची जी पकड आहे ना आपल्या हातावरची, ती कधी तुटणार नाही, कशामुळेही तुटू शकत नाही. Bible says in Mark 2, मार्कचा दुसरा अध्याय बायबल म्हणतं, you know, wherever Jesus arrives, miracles happen. तुम्हाला माहितीये जिथे कुठे येशू गेले ना किंवा जातात ना तिथे चमत्कार होतातच. When Jesus came to Capernaum, येशू एकदा कफरनहूम नावाच्या गावात आले. news spread fast. सगळीकडे पटापटा बातमी पसरली, येशू आले, येशू आले, सर आले, सर आले. He went to Peter's house. येशू गेले पेत्राच्या घरी. Soon, फार लवकर everyone who was sick and needy and curious, जे सगळे आजारी होते, गरजवंतू होते, ज्यांना अशा उत्कंठा लागलेल्या होत्या, they crowded in that house. त्या घरामध्ये त्या लोकांनी गर्दी केली. The house was full. असल्या सगळ्या लोकांनी पेत्राच्या घरात गर्दी केली. पेत्राचं घर लोकांनी गच्च भरलं. He even jammed outside the door. एवढं गच्च भरलं की घराबाहेर सुद्धा लोकांची गर्दीच्या गर्दी होती. But it was a house overflowing with hope. पण आशेनं भरलेलं घर होतं ते. त्या दिवसाला आशेनं गच्च भरलेलं घर. Not like only jam-packed house and everybody is now wanting to escape this crowd. फक्त लोकांनी गच्च भरलेलं घर आणि आता लोकांना कसं बसं त्या घरातनं बाहेर निसटायचंय असं नाही. त्या दिवशी पेत्राचं घर झालं अगदी आशेनं गच्च भरलेलं घर. Praise God. देवाला धन्यवाद. Imagine the scene. कल्पना करा, जरा डोळे बंद करून तुम्ही चित्र रंगवा. A packed room. अशी गच्च भरलेली, लोकांनी भरलेली खोली आहे. People shoulder to shoulder. असे खांद्याला खांदा लावून लोक गच्च असे Standing खोलीत inside. आणि आतमध्ये उभे आहेत. Leaning at the doorway. आणि दारापाशी पण उभे आहेत. Hoping for one life-changing moment with Jesus. आशा धरून आहेत येशूंसोबत एक जीवन बदलणारा क्षण मला आज मिळावा. Even if he does not touch me, if he looks at me is enough. येशूंनी जरी मला स्पर्श केला नाही पण एक नजर माझ्याकडे फक्त टाकली आणि मला बघितलं तरी मला बास आहे. Even if I stand before him is enough. जरी मी येशूंसमोर जाऊन फक्त उभी राहिले ना तरी Because मला his बास power आहे. flows कारण everywhere. येशूंचं सामर्थ्य सगळीकडे वाहतं मला माहिती आहे. And that's why many people came. आणि म्हणून अनेक माणसं गर्दी करून पेत्राच्या घरात त्या दिवशी आली. Because where Jesus is, कारण जिथे येशू असतात grace and healing flow easily and freely. तिथे कृपा आणि आरोग्य सोप्या रीतीनं आणि मोफत वाहतं. मोफत. Praise God. देवाला धन्यवाद. Faith has the power to go through walls. विश्वासामध्ये एवढं सामर्थ्य आहे की भिंतीतनं सुद्धा तो प्रवास करतो. So keep your faith intact. तुमचा विश्वास जरा जपून ठेवा. And Bible says बायबल म्हणतं there was a paralyzed man एक लखवा मारलेला माणूस होता. who couldn't get up to meet Jesus. त्या माणसाला काय उठून चालून येऊन येशूंना भेटता होईना कारण की त्याला लखवा मारला. So 4 determined friends carried him. त्याचे 4 निश्चयी मित्र, यार दोस्त होते ही ना सबके, तर त्याचेही होते 4 मित्र. And so no doorway could stop them. आता एकही रस्ता त्यांना थांबवू शकला नाही. And so when they reached the house, तर 4 मित्रांनी ठरवलं आपण याला घेऊनच जायचं आणि त्याला गोधडीत टाकून त्याची गोधडी करून घेऊन गेले. आणि जेव्हा घरी पोहोचले it was full. घर गच्च भरलेलं लोकांनी. Like in our times, the theaters used to be house full. जसं आमच्या काळामध्ये पिक्चर बघायला थिएटर असे गच्च भरलेले असायचे, बाहेर बोर्ड लावायचे हाऊसफुल. See, but instead of going home discouraged, परंतु नाराजीनं घरी जायच्या ऐवजी they climbed the rooftop, हे 4 मित्र घराच्या छपरावर चढले broke through the ceiling, आणि कौलं फाडली, छप्पर फोडलं and lowered him on his mat आणि त्या लखवा मारलेल्या दोस्ताला खाली सोडला. until he lay before Jesus. फार अगदी येशूंच्या समोर पोहोचेपर्यंत त्याला सोडून दिला की अगदी येशूंच्या समोर जाऊन पोहोचला तो. I mean, this is bold faith in action. याला धाडसाने भरलेला कृतीतला विश्वास म्हणतात.
धाडसाने भरलेला कृतीतला विश्वास. Bible says in Mark 2 verse 5, तर मार्कचा 2 अध्याय 5 वचन म्हणतं, Jesus saw येशूंनी पाहिलं how much faith they had. किती विश्वास आहे ह्या लोकांमध्ये. And so he said to the sick man, मग येशू त्या आजारी लकवा मारलेल्या माणसाला म्हणाले, friend, you are forgiven. अरे मित्रा, तुला क्षमा झाली, Rise up, उठ बरं, take up your mat तुझी गोधडी गुंडाळ and start आणि walking. चालायला लाग. चालायला लाग. ज्या ब्लँकेट मध्ये तुला गुंडाळून आणलंय ते गुंडाळ आणि चालायला लाग. I mean, when you go to a doctor, जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता, you have to tell the doctor before he prescribes some medicine त्या to you. डॉक्टरांनी आपल्याला औषधं लिहून देण्या अगोदर आपल्याला आपली स्टोरी डॉक्टरांना सांगावी लागते की इथं दुखतंय, इथं दुखतंय, इथं दुखतंय, सगळीकडेच दुखतंय सर. I mean, you cannot say, doctor, तुम्ही you असं- guess what's wrong with me and then you prescribe accordingly. आपण असं म्हणू शकतो का डॉक्टरांना, डॉक्टर तुम्ही तर्क लावा मला बघून, मला कुठे दुखत असेल आणि मग तुम्ही मला औषधं लिहून द्याल, Because you are the doctor. कारण तुम्ही डॉक्टर आहे ना, तुम्ही तर्क लावून ना मला सांगा मला कुठे दुखत असेल. But see here, पण इथे बघा, Jesus didn't ask also what's wrong with him. येशूंनी विचारलं सुद्धा नाही त्या बाबाला की अरे बाबा तुला काय झालंय, नेमकं कुठं दुखतंय. Just get up and walk. नाही, येशू त्याला एवढंच बोलले, उठा सर, उठायचं, तीच गोधडी गुंडाळायची आणि चालायला लागायचं. And in front of all, आणि सगळ्यांच्या समोर he got up तो उठला and walked. आणि चालायला In the लागला name of Jesus, येशूंच्या नावात. हालेलुया. he was fully healed. आणि तो पूर्ण बरा झाला. What that means for you, याचा अर्थ तुम्हाला काय लागतो when बेटा? Jesus is present, येशू जिथे हजर असतात expect good things. त्या चांगल्या गोष्टींची आशा ठेवायची. Expect good things. चांगल्या गोष्टींची आशा ठेवायची का? कारण तिथे येशू आहेत. You know, people gathered because they were where he was. लोक जमा झाले का? कारण जिथे येशू होते तिथे लोक जमा झाले. जिथे येशू असतात तिथे लोक गोळा होतात. If Jesus is not there, don't gather. येशू तिथे नसतील तर तिथे गोळा होऊ नका. Nothing will work. काही होणारच नाही, कारण जिथे येशू नाहीये तिथे काही होणारच नाहीये. उधर आप जाके कुछ फायदा ही नाहीये. So let us be drawn the same way. तर आपण सुद्धा अशाच पद्धतीनं खेचले जाऊ जिथे येशू आहे. Today, आज gather before him आज येशूंच्या समोर गोळावा, गोळा towards the one who has got power in his presence. आज त्या देवाच्या समोर असे गोळा व्हा की ज्या देवाकडे सामर्थ्य आहे, ज्याच्या सहवासात सामर्थ्य आहे. Faith is a great thing. विश्वास एक मोठी बाब आहे बेटा. कधीतरी विश्वास ठेवून तर बघा. Faith never lets obstacles stop you. विश्वास कधीच अडचणींना तुला थांबवू देत नाही. तर विश्वास म्हणतो जे मध्ये येईल ते पार कर, पुढे जा. And sometimes when you come sick here in the church, आणि कधी कधी जेव्हा तुम्ही चर्च मध्ये आजारी पाजारी येता, get 4 strong, faithful friends. त्या 4 असे बळकट विश्वासू आणि इमानदार मित्र घेऊन या. So that you will be healed immediately. विश्वासू आणि इमानदार मित्र घेऊन या, 4-4 जण, म्हणजे तुम्हाला लवकर पटकन आरोग्य मिळेल. See, their faith was so strong, कारण त्या 4 मित्रांचा विश्वास पण एवढा बळकट they होता tore through the roof. की त्यांनी पार छप्पर फाडून याला खाली टाकला की नाही येशूंसमोर जा, तू बरा होशीलच. So what walls are you willing to break through for Jesus? तर येशूंसाठी आज रात्री, येशूंसाठी आणि येशूंसमोर हजर व्हायला तुम्ही कुठल्या पद्धतीच्या भिंती तोडून यायला तयार आहात मला सांगा. Many of you came running here. तुमच्यातले अनेक लोक पळत पळत सभेला आलेत, मला माहिती आहे. Some of you didn't have money, but you still came. तुमच्यातल्या काही लोकांकडे पैसे नव्हते, पण एनिवे तरी तुम्ही आलात. One lady said एक बहीण म्हणाली, she determined to come to the church, तिने निश्चय केला की मी आज चर्चला जाणार. but it was about 8 to 9 kilometers. 8 ते 9 किलोमीटर लांब तिचं घर इथून. But she said, I will go. पण ती म्हणाली मी जाणार. On the way, रस्त्यात her eyes fell down, तिचे डोळे खाली गेले and there she saw 100 rupee note. आणि रस्त्यावर तिला 100 रुपयाची नोट दिसली. हो, She picked it up, लगेच तिने उचलली took a rickshaw, आणि रिक्षा धरली and came here. आणि आली दापोडीला आपल्या गेट बाहेर. And as she was giving the money, आणि आपल्या गेट बाहेर रिक्षावाल्याने रिक्षा थांबवली. ती पैसे देतच होती. the rickshaw fellow said, तर रिक्षावाला म्हटला, you're coming to church? चर्चला आली? I too came to church. मी पण चर्चला आलोय. Don't give the money. नको देऊ, नको भाडं नको. And she used that same money बोला. to go back home. आणि मग घरी परत जायला तिने तेच पैसे वापरले. Anything can happen. काही होऊ शकतं. अहो तुम्ही काय रडगाणी गाताय? देव काही करतो. देव आहे तो. Praise God. देवाला धन्यवाद, त्याला सगळं करता येतं. प्रॉब्लेम सगळे आपलेच असतात. मेरे से ये हो रहा नहीं, मेरे से वो हो रहा नहीं, प्रभु से सब होता है. When Jesus shows up, health breaks out. येशू ख्रिस्त जेव्हा येतात ना, अख्खं नरक खवळतंय राजा. कारण येशू आले ना, अख्खं नरक खवळतंय. Crowds may block the door, आणि लोकांची गर्दी कदाचित दाराला गच्च करून तुंबवेल, but पण faith will climb the roof. विश्वास छप्पर चढून खाली येईल. की भले मला दारात न जायला जागा नाही मिळाली, पण तरी मी घुसलो. Say, असं faith may at times not go through the door. कधी कधी विश्वास दारात ना आतमध्ये येऊ नाही शकणार, कारण गच्च A भरलंय. closed door is a test of faith. बंद झालेलं दार सुद्धा
विश्वासाची एक परीक्षाच आहे. But faith does not stop there. पण विश्वास तिथे थांबत नाही की मी जाईपर्यंत गेट बंद झालं पण तरी सुद्धा मी आतमध्ये घुसलोच. I will go from the rooftop. मी जाणार, मी छप्पर फाडून जाईन पण मी जाईन. 4 friends, 1 mission. 4 मित्र पण मिशन एकच, कामगिरी एकच. Get to Jesus no matter what. येशूंकडे चला, काही झालं तरी येशूंकडे चला. 4 मित्रांची कामगिरी एकच. When faith rises in you, विश्वास जेव्हा तुझ्यात वाढेल even the ceilings will fall. तेव्हा छप्पर पण कोसळेल बेटा. तुझ्यासाठी छप्पर पण मार्ग तयार करेल की याला जाऊ द्या. And Bible says the room was full. आणि बायबल म्हणतं ती खोली तर अगदी गच्च भरली होती. But yet तरी Jesus made space for one more miracle. येशूंनी अजून एका चमत्कारासाठी जागा तयार केली. Say, Huh? God will make a space for you if you have faith. तुझ्याकडे विश्वास असेल तर देव तुझ्यासाठी जागा तयार करेल. There was not an inch of space. 1 इंच म्हणून जागा नव्हती बघा तिथे, तरी But सुद्धा faith made the way there. विश्वासाने तिथे जागा तयार केली, मार्ग तयार केला. बहुत गर्दी आहे, बहुत गर्दी आहे असं म्हणत म्हणत तुम्ही कारण लावू नका. Yes. देव तिथेही रस्ते काढतो बरं का. If you have faith. नहीं बहुत गर्दी में से नहीं होता. आप लोग ऐसा नहीं बोलना, प्रभु उधर भी काम करता है. Faith doesn't wait for open doors. It makes one. विश्वास मार्ग तयार करतो. उघड्या दाराची वाट नाही बघत की दरवाजे भले बंद हो या खुले हो, हम तो जाने वाले और जाके रहेंगे. See, they didn't carry him to the house. त्यांनी काय घरात नेलं नाही त्याला. They carried him with hope 4 in their heart. मित्रांनी हृदयात आशा घेऊन With त्याला faith in नेलं. their heart. विश्वासाने हृदयामध्ये अगदी हृदयात विश्वास ठेवून त्याला नेलं. My Jesus heals your bodies. माझे येशू तुमच्या शरीरांना My आरोग्य Jesus देतात. heals your condition. माझे येशू तुमच्या अवस्थेला आरोग्य देतात. Whatever trouble it is, जो काही त्रास तुमच्या आयुष्याला असेल काही, He will heal. येशू आरोग्य देतील. येशू सगळं बरं करतील. One person testified एका व्यक्तीने साक्ष दिली that he had been coming to church for many years. म्हणे अनेक वर्षांपासून तो चर्चला येत होता. His life was filled with many struggles, त्याचं जीवन मात्र अनेक संघर्षांनी भरलेलं. addictions, व्यसन, financial difficulties, आर्थिक अडचणी पण होत्या, family challenges. पारिवारिक आव्हानं होती. But through it all, त्या सगळ्यात he said, I have experienced God's faithfulness. तो म्हणाला देवाच्या विश्वासूपणाचा मी अनुभव घेतला की देव फार विश्वासू आहे. And he said, आणि म्हणाला today I'm 64 years old, आज मी 64 वर्षाचा आहे, but since I was 12 years old, पण मी 12 वर्षाचा असल्यापासून I became addicted to alcohol and tobacco chewing. मला दारूचं आणि तंबाखूचं व्यसन लागलं. For 37 years, 37 वर्ष I was trapped in this addiction. या व्यसनामध्ये मी असा बांधलेला. I tried to quit many times, अनेक वेळा मी प्रयत्न केला की हे व्यसन जावं. and I would tell myself and my friends आणि मला स्वतःला किंवा माझ्या मित्रांना मी म्हणायचो that this is the last time. की आता हे शेवटच्या वेळेला व्यसन मी करत आहे. But nothing changed. पण नाही, मला ते व्यसन काही सोडता आलं नाही. Every new year, प्रत्येक नवीन वर्षी I used to make commitments, नववर्षाला मी करार करायचो. but it used to break in another few days. पण काही दिवसातच तो करार तुटायचा आणि माझं काही व्यसन जायचं नाही. So I had no success. तर मला यश मिळत नव्हतं व्यसन सोडायचं. My family suffered a lot माझ्या परिवाराला त्यामुळे त्रास झाला. because I spent a lot of money on it. कारण बराच पैसा मी माझ्या व्यसनांवरती खर्ची करायचो, दारू घ्यायला आणि सिगरेट घ्यायला. And they were frustrated. आणि माझा परिवार कंटाळला की आता हे कधी सुधारणार आहेत काय माहिती. Even I felt my life was meaningless. आणि मला स्वतःला पण वाटायला लागलं की माझ्या जीवनाला काही अर्थच नाही. I didn't know where to go and where to turn to. आणि म्हणे त्यावेळेला मला समजेना मी कुठे जाऊ, कुठे वळू, काय करू. But one day, एके दिवशी my neighbors told me about Jesus, माझ्या शेजाऱ्यांनी मला येशूंविषयी सांगितलं. and they told me about this Dapodi church. आणि माझे शेजारी मला या दापोडीच्या चर्च विषयी बोलले. And he said that Saturday I came आणि म्हणाले त्यांचं ऐकून, तो म्हणतो त्यांचं ऐकून मी त्या शनिवारी सभेला आलो. and I prayed, मी प्रार्थना केली, Lord, प्रभू if you are powerful, जर तू सामर्थ्यवान आहेस free me from this addiction. तर मला या व्यसनातनं मुक्ती दे. And he said days passed by. आणि तो म्हणाला की दिवस निघून गेले. I started living it miraculously. अगदी चमत्कारिक रीतीनं मी जगू लागलो. One day I noticed that I am not even smoking, I am आणि- not drinking, I am not chewing. होता होता माझ्या लक्षात आलं की मी दारू पितच नाहीये, मी सिगरेट पितच नाहीये, तंबाखू सुद्धा खातच नाहीये. I am completely free. संपूर्णपणे मी मोकळा झालो, व्यसन मुक्त झालो म्हणे. कळलंच नाही मला हे सगळं कधी झालं. If you make room for Jesus in your heart tonight, तुमच्या हृदयामध्ये तुम्ही जर येशूंना थोडी जागा आज रात्री तयार केली ना, no matter what addiction you have, काही पण व्यसन असू दे तुम्हाला, Jesus can deliver you tonight. येशू तुम्हाला आज रात्री त्या व्यसनातनं मुक्ती देऊ शकतात. Praise God. देवाला धन्यवाद. He can open closed doors for you. येशू तुमच्यासाठी बंद झालेलं दार उघडू शकतात. Amen. आमेन, आमेन. येशू आहेत ते. त्यांना येशू म्हणतात. हलक्यात घेऊन चालणार नाही. And if you have friends who have faith, bring them along when you are sick. आणि तुमचे कोणी यार दोस्त किंवा मित्र असे असतील की जे विश्वासू आहेत, इमानदार आहेत आणि आजारी आहेत, तर त्यांनाही घेऊन या. Who are the 4 friends in your life?
4 मित्र तुमचे कोण आहेत तुमच्या आयुष्यातले? Bring such people. अशांना घेऊन या तुम्ही पण, Because 4 people's faith can heal you faster. कारण 4 मित्रांचा विश्वास तुला अजून पटकन बरं करेल. Praise God. जर त्यांचाही विश्वास तसा असेल तर Something surely is going to happen tonight. काहीतरी नक्की आज रात्री होणार आहे, एवढं खरं. You need to trust on Him. तुम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे बस. Thank you, Jesus. Thank you, Father. This is a great moment हा क्षण फार महान आहे, because कारण things change where Jesus' presence is. जिथे येशूंचा सहवास असतो तिथे गोष्टी बदलतात. That's why we preach Jesus. म्हणून आम्ही येशूंची सुवार्ता सांगतो. I can preach anybody's name, बाकी मी कुणाच्याही नावाचा प्रचार करू शकतो, but that will not bring healing and blessing to पण you. त्यातनं तुमच्या जीवनाला आरोग्य आशीर्वाद मिळणार नाही. Only the name of Jesus फक्त येशूंचं नाव can bring healing, blessing and deliverance to you. आरोग्य आशीर्वाद आणि सुटका देऊ शकतं तुम्हाला, Because कारण His name is powerful. येशूंचं नाव सामर्थ्यवान He आहे. is alive. येशू जिवंत आहे. He is the only one who died and rose again. एकमेव येशू असे आहेत जे मेले आणि परत जिवंत झाले. Have you ever heard this truth before? तुम्ही हे सत्य अगोदर कधी ऐकलं होतं का? No. नाही, Because the devil didn't want you to know कारण this truth. सैतानाची इच्छाच नव्हती की तुम्हाला हे सत्य कळावं. But when you came here, पण जेव्हा तुम्ही इथे आला you heard this truth. मग तुम्ही हे सत्य ऐकलं That there is a person named Jesus की एक येशू नावाचा व्यक्ती आहे who came for the world, जो या जगासाठीच आलेला who आहे, came to give life. जो जीवन द्यायला आलाय. And so today, म्हणून आज something powerful is going to happen in your life. काहीतरी सामर्थ्यशाली इथे घडणार आहे. Your life needs to change. तुमचं जीवन बदलायलाच हवं बेटा. You have to receive blessings. तुम्हाला आशीर्वाद मिळायलाच हवेत. You don't need to cry. तुम्ही रडायची गरज नाहीये. God has to wipe away your tears. देवाने तुझे अश्रू पुसायची गरज आहे. Man cannot do it. मनुष्य नाही करू शकत, God can do it. देव करू शकतो. Your faith in Him can do it. तुझा देवावरचा विश्वास करू शकतो. Are you ready? तयार आहात? Because I was like you once upon a time. कारण एकेकाळी मी सुद्धा तुमच्यासारखाच होतो. I didn't have anything. माझ्याकडे काही नव्हतं बेटा. No house, no two-wheeler, no four-wheelers. कंगाल, Nothing. काही नाही, स्कूटर नाही, कार नाही, घर नाही, काही नाही, Trusting in God काही नव्हतं माझ्याकडे, पण देवावरती विश्वास ठेवला opens up miracle doors. आणि देवावर विश्वास ठेवला की चमत्काराची दारं उघडतात. Are you ready? तयार आहात? Then raise one hand towards heaven. मग एक हात वर स्वर्गाकडे कराल, One hand place on the afflicted part of your being. दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार असेल त्या आजारी भागावर ठेवाल. If you are sick, जर तुम्ही आजारी असाल cry out to God. तर रडून देवाचा धावा कराल. If you are in debts, जर तुम्हाला कर्ज झालंय, cry out to God. रडून देवाचा धावा कराल. If the devil has ravished your life, सैतानाने तुमच्या जीवनात जर धुमाकूळ घातलाय cry out to Jesus. तर रडून देवाचा येशूचा धावा करा. Things will change. गोष्टी बदलतील. Something is going to happen right now. काहीतरी आता या वेळेला घडणार आहे. Are you ready? तुम्ही तयार Then आहात? come on, pray with me. तयार असाल तर मग माझ्या मागून प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा, माझ्या देवा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Oh God, माझ्या देवा, I am in a miserable condition. माझी परिस्थिती फार बिकट आहे. I have no peace. मला शांती नाही. I have no joy. माझ्यात आनंद नाही. I need your help. मला तुझ्या मदतीची गरज I आहे. need your touch. मला तुझ्या स्पर्शाची गरज आहे. Jesus, येशू, come down खाली ये and touch my life आणि माझ्या जीवनाला स्पर्श कर and heal me आणि मला फरक कर. and deliver me. मला सुटका दे. Jesus is coming now. येशू येत आहेत आता. Now he is coming. आता येशू येत He आहे. is touching you right येशू now. तुला आता स्पर्श करतात. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये Leave. सोड. Leave you sickness in सोड. Jesus' name. प्रत्येक आजार येशूंच्या नावात जाऊ दे. Leave you sickness in Jesus' सोडून name. जाऊ दे प्रत्येक आजार येशूंच्या Every नावात. pain, सगळ्या वेदना, every sickness, सगळे आजार leave सोड in the येशूंच्या name of नावामध्ये. Jesus. Leave in the name of सोड Jesus. येशूंच्या नावात. Leave in the name of सोड Jesus. येशूंच्या नावात. People suffering with headaches, ज्या लोकांना डोकेदुखी आहे, I command you in the name of मी आज्ञा Jesus. करतो येशूंच्या नावात. Leave. सोड. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Every body pain, अंगवेदना vanish in the name of Jesus. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Vanish in the name of Jesus. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Lumps in the body, अंगावर आलेल्या गाठी vanish in the name of Jesus. येशूंच्या नावात जाऊ दे. If you have lumps in the body, जर तुमच्या अंगावर काही गाठी आल्या आहेत, place your hand in that आपला area हात त्या भागांवर ठेवा and something will happen. आणि नक्की काहीतरी होईल. God can do it for देव you. करू शकतो तुमच्यासाठी. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावावर फरे व्हा. In Jesus' name. येशूंच्या नावात. Piles problem, मूळ व्याधाचा आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Arthritis, संधिवात, people suffering with ज्या arthritis, लोकांना संधिवात झाला be healed in Jesus' name. येशूंच्या नावावर फरे व्हा.
Those who cannot move their hands, ज्या लोकांना आपला हात हलवता येत नाही, move it in the name of Jesus. येशूंच्या नावात हात हलवायला Move लागा. it in the name of Jesus. येशूंच्या नावात हात हलवायला लागा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. Be धन्यवाद येशू. careful. Be careful of them. संभावना संभावून संभावून Ulcers. अल्सर, People suffering with ज्या ulcer. लोकांना अल्सर झालंय, Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Tumor. ट्यूमर, People suffering with tumor. ज्या लोकांना Ladies. ट्यूमर झालंय, Come on, ladies. Move. बायकांनी धरा, बायकांनी. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Come on, ladies, you all have to move. बायकांना धरा. कम ऑन, ऑल द लेडीज व्हॉलंटियर्स. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Stomach pain. पोटातल्या वेदना Vanish in the name of येशूंच्या Jesus. नावात निघून जाऊ देत. In the name of Jesus, vanish. येशूंच्या नावात निघून जाऊ देत. Be healed in the name of येशूंच्या Jesus. नावात बरे व्हा. Be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरे व्हा. People who are feeling giddy, ज्या लोकांना चक्कर येते, be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. There is somebody here एक माणूस इथे who आला, is so weak, तो माणूस एवढा you अशक्त आहे, cannot stand. त्या माणसाला उभं राहता येत The नाही. devil has ravaged you. सैतानाने तुझ्या जीवनात धुमाकूळ घातला. Right now, आता वेळेला Jesus is touching you. येशू तुला स्पर्श करताय. He is putting his strength in you. येशू त्याची ताकद तुझ्यात घालतायत. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात भराव. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात भराव. Those who cannot walk, ज्या लोकांना चालता येत नाही, rise up in Jesus' name उठा येशूंच्या नावात and start walking in आणि Jesus' name. चालायला लागा येशूंच्या नावात. Cancer, कॅन्सर, people suffering with ज्या cancer, लोकांना कॅन्सर झालाय, Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them of आणि their त्यांना cancer. आरोग्य दे कॅन्सर पासून. Tuberculosis, क्षयरोग be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Issue of blood, सारखा होणारा be रक्तस्राव healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. There are people who are admitted in the hospital. काही लोक दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत. Your precious ones are admitted in the hospital तुमचे कोणी मौलवान आप्तजन दवाखान्यात ऍडमिट आहेत. and you don't know what to do. तुम्हाला कळत नाही काय करायचं. Right now I'm praying आता यावेळेला मी प्रार्थना for करत आहे. all of these precious ones who are admitted in the तुमचे hospital. सगळे आप्तजन जे दवाखान्यात ऍडमिट आहेत त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. Lord Jesus, touch them in the प्रभू येशू hospitals त्यांना दवाखान्यात जाऊन स्पर्श कर and heal them, आणि Lord. त्यांना आरोग्य दे दे बाबा. Raise them up from the bed त्यांना त्या बिछाण्यावर उठव and let them come up to be a testimony आणि here. त्यांना साक्ष म्हणून उभं कर. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Those who are sick at home, जे लोक घरी आजारी आहेत heal them in Jesus' name. त्यांना आरोग्य दे येशूंच्या In नावात. the name of Jesus. येशूंच्या नावात. Now you devil आता सैताना who is troubling the जो people, लोकांना त्रास देतो, I command you in the तुला name मी of आज्ञा Jesus. करतो येशूंच्या Come on, नावात. let healthy ones carry it. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावामध्ये. Devil go. सैताना जा. Devil go. सैताना जा. Devil go. सैताना जा. Devil go. सैताना जा. Devil go. सैताना In जा. the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये जा. See, the devil is going. बघा सैतान चालला. The devil is going. बघा सैतान चालला. All kinds of witchcraft सगळ्या power, पद्धतीचं चेटू, all kinds of demonic power, फळणी, सैतानी शक्त्या Leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावामध्ये. divination power, leave. तंत्र मंत्र विद्या येशूंच्या नावात सोड. Witchcraft power, leave. चेटू करणी येशूंच्या नावात सोड. In Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. You have no power, you devil. सैताना तुझ्याकडे सामर्थ्य नाहीये. Jesus has come. येशू आलेले आहेत. Jesus has come. येशू आलेले आहेत. There is power in the name of Jesus. येशूंच्या नावात सामर्थ्य आहे. There is deliverance in the name of Jesus. येशूंच्या नावात सुटका आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Every unclean spirit, go in Jesus' सगळे name. अशुद्ध आत्मे येशूंच्या नावात जाऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Come on, you also say. चला तुम्ही पण म्हणा. Say, devil, leave me in म्हणा, Jesus' सैताना name. मला येशूंच्या नावात सोड. Witchcraft power, leave me in चेटू Jesus' करणी name. मला येशूंच्या नावात सोड. Demonic power, leave me in Jesus' सैतानी name. शक्त्या मला येशूंच्या नावात सोडून जाऊ See, they are दे. leaving you. बघा त्या तुम्हाला सोडून जातात. They are leaving you in Jesus' त्या name. सगळ्या वाईट शक्त्या येशूंच्या नावात तुम्हाला सोडून Say, चालल्या. curses, leave me in Jesus' शाप name. मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. Leave in Jesus' सोड name. येशूंच्या Say, नावामध्ये. fear, leave me in Jesus' भीती name. मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. All those who are watching me online, जे सगळे मला ऑनलाईन बघतात, Father, दे बापा touch them also. त्यांनाही स्पर्श कर. Every evil powers सर्व वाईट शक्त्या that are attacking them also, ज्या त्यांच्यावर सुद्धा हल्ला I करतात, bind the powers in Jesus' त्या name. सगळ्या सैतानी शक्त्या येशूंच्या नावात मी Leave पाडतो. in Jesus' सोड name. त्यांना येशूंच्या नावात. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. Lord, whatever they want, give it to प्रभू them. या लोकांना जे काय हवंय ते त्यांना दे. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्या त्यांना नोकऱ्या दे. Be careful. संभाव ना संभाव. Come on, ladies, move. बायकांसाठी बायकांना पुढे करा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, प्रभू bless the people. लोकांना आशीर्वादित कर. Whatever they want, give it to जे them. काही त्यांना हवंय ते त्यांना दे. Those who need a house, give them a house. ज्यांना घर हवंय त्यांना घर दे. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्या त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them promotion. ज्यांना बढती हवी आहे त्यांना बढती दे. Those who are in debts, remove them from their ज्यांना कर्ज debts. झालंय त्यांचं कर्ज काढ. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Bless them fully, Lord. आणि पूर्ण आशीर्वादित कर त्यांना. Full. पूर्ण आशीर्वादित कर. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Those who need a child, bless
them with a child. ज्यांना संतानाचा आशीर्वाद हवाय त्यांना संतान दे. Broken homes, reunite them. तुटलेली घरं परत एकत्र कर. Let there be peace and joy in the home. लोकांच्या घरात शांती आणि आनंद येऊ दे. Let them be delivered from all addiction. सगळ्या व्यसनांपासून त्यांना मुक्ती दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Praise God. देवाला धन्यवाद.